नमस्कार। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज भंडाऱ्यामध्ये असणार आहेत। सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी योगींच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। भंडाऱ्यामधील दसरा मैदानामध्ये ही सभा पार पडणार आहे आणि हजारोंच्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहतील असा दावा करण्यात आलाय। सभेला 25 ते 30 हजारांहून अधिक गर्दी जमवण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून सध्या करण्यात येतोय। भंडारा गोंदिया लोकसभेकरिता खासदार सुनील मेंढे यांच्यावर महायुतीने पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे। त्यांना पुन्हा एकदा महायुतीच्या वतीने उमेदवारी मिळालेली आहे। असे असताना आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भंडारा जिल्हा दौऱ्यावर येणार असून प्रचार सभा भंडारा येथील दसरा मैदान येथे आयोजित करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो इथे मोठ्या प्रमाणात जे आहे जय्यत तयारीला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे इथं कामाला सुरुवात झालेली आहे। बघू शकतो आपण इथं 2 दिवसपर्यंत जे आहे हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे। अशात वॉटरप्रूफ टेंट इथे मोठे लावण्यात आलेले आहे। हजारोंच्या संख्येने इथे भाजपचे कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे म्हणून कोणती असुविधा होऊ नये याकरिता म्हणून मोठ्या प्रमाणात जे आहे जे तयारीला इथे सुरुवात झालेली पाहायला मिळते। पोलीस प्रशासन सुद्धा इथे सज्ज झालेले आहे। पूर्ण घटक पक्ष जे आहेत महायुतीचे ते महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना विजय मिळवून देण्यासाठी जे आहे जय्यत तयारीला लागलेले पाहायला मिळत आहेत। अशात जे आहे योगी आदित्यनाथ आता लोकसभेच्या अनुषंगाने जे भाषण देतील वक्तव्य करतील त्याकडेही सर्व जनतेचे जे आहे लक्ष लागलेले पाहायला मिळत आहे। रुपेश सपाटे, टीव्ही मराठी।